नमस्कार मित्रांनो, मी आहे गौरव मुंचेकर. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आहे आमचा डे 2 ऑफ उज्जैन ट्रिप आणि डे 2च्या दिवशी आम्ही चाललो आहे इंदोरला. कारण की आज मी मंदिरात नाही जाते, काल मी असं सगळं कॉरिडॉर वगैरे फिरलो अँड आज आम्ही चाललो आहे इंदोरला. तिकडे सगळं फिरायला, तिकडे छप्पन वगैरे सगळं खाण्याची वगैरे आहे आणि मंदिर पण आहे, ते सगळं आहे. सो आज बघा माझं फिट क्रिवनेक घातले आणि खाली कार्गो घातली. मम्मीने कॉड सेट घेतला, पंजाबी कॉड सेट घेतली. सो भेटूया आपण परत, मी लगेच ब्लॉग कंटिन्यू करतो. आम्ही आज बाहेर करणार आहे ब्रेकफास्ट, बट तरी थेपले संपवायचे होते म्हणून थकी आता एक एक करून थेपले खात आहेत. या एअरबीएनबी मध्ये मस्तपैकी हे आहे गॅस. हे बघा आमचं एअरबीएनबी, हे घर आहे. इकडे खाली ती लोक राहतात, आम्ही वरती आम्हाला रूम दिलंय फुल. आता आम्ही निघालोय फॉर इंदोर. दरवेळेस जेव्हा पण उज्जैनला आलोय, 2 वेळा मी एक वेळा आलोय, तर तिकडनं कुठून आमच्या एअरबीएनबी वरनं इकडे एक असं शॉप आहे लाईव्ह इन लाईव्ह करून, तिकडे आम्ही सगळं असं नाश्ता वगैरे करतो. भारी आहे बघा, भरपूर काय काय. हे सगळं अगोदर नव्हतं, आता सगळं ठेवलंय. वडापावचा वास भारी येतो, बट मी खात नाही कारण की आता ट्रॅव्हल करणार आहे आम्ही. तर आम्ही फायनली कुठे पोहोचलो दीदी? अन्नपूर्णा टेम्पल. अन्नपूर्णा टेम्पल. मला माहिती नव्हतं कारण की मी बाहेर नाही, गाडीच्या आतमध्येच मागे एडिटिंग करत होतो म्हणून. अन्नपूर्णा टेम्पल मध्ये आलो. मस्त एकदम आहे, दाखवतो तुम्हाला लगेच. येस, फुल मार्बलचं बनवलेलं ना. बघा मंदिर किती भारी दिसतंय, दाखवतो जवळ चालू दाखव. फुल अशी साऊथची फिलिंग येते, भारी दिसते. आणि मंदिर बघा किती मस्त डिटेलिंग मध्ये कोरलेलं आहे, भारी आहे. आणि इथे वेद मंदिर आहे. हा बघा फ्रंट व्ह्यू, बघा किती मस्त मंदिर बनवलंय फुल. काहीतरी डिस्कशन करतायत दोघं, पप्पा सोडत नाही त्याला. कसं वाटलं मंदिर? मस्तच आहे, एकदम छान आहे मंदिर. जसे अन्नपूर्णा आपण बोलतो जेवण टेस्टी, त्या टाईपच सगळं चांगलं आहे. नाईस. आता हे बघा वेद मंदिर. वेद जो भी कुछ बनाएगा एकदम टेस्टी होना. वेद मंदिर. वेद मंदिर मध्ये सगळे ऋषींचे फोटोज वगैरे इन्फॉर्मेशन आहे. अँड इकडे हे. तर लास्ट टाइम पण मी जेव्हा ओडिशाला गेलेलो तेव्हा मी तिकडनं एक हँडलूम कुर्ता घेतलेला. सो यावेळेला आता इंदोरमध्ये आलो आहे, उज्जैनमध्ये आलो आहे, तर मी विचार केला की मी आणि दिदी इकडनं पण एक हँडलूम कुर्ता आणि दिदी साडी. तर बघू हँडलूम कुर्ता भेटतो की नाही माहिती नाही, इथे साडी भेटते ते माहिती आहे हँडलूम. आणि हे जे दुकान आहे ते 90 वर्षांपासून इथे पॉप्युलर आहे, पवार हँडलूम्स. आम्ही ड्रिंक मध्ये साडी बघ, साडी ब्राऊन आवडली इन्स्टंट. बरे हे सगळे हँडलूम दिदी घेते, सगळ्यांना घेते. हे काल आम्ही ड्रिंक पिलेलं, त्याच्यातून ह्यानी ती बाटली फाडून काढलेली. गॅस सुरी नव्हती, फोकने काढली, फोक घुसवलं. फाडलं हो, खतरनाक डेंजर, पण एक नंबर आहे. बघा. हे ते हँडलूमचं पवार 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 समथिंग. आणि हा इथे बसलाय, किती भाव खातो माहिती का. 2-3 वेळा ह्याला बोलवलं तरी बघत नाही, बघतो आणि इग्नोर करतो. हे 2 डोळे. आता बघितलं त्याने आणि परत खाली केलं. आणि हा यश गाडी लावायला गेलाय. आम्ही आलोय श्री माया सेलिब्रेशन. मस्त एकदम. डिनर आहे, लंच इथेच आता होईल आमचा. एस्थेटिक्स भारी आहे, मस्त. आणि मुलांसाठी खेळायला वगैरे पण याने बनवलेलं आहे. असे थॉटफुल पाहिजे, भारी आहे. आम्ही सगळं जेवण झालं, तुम्हाला नाही दाखवलं. ब्राउनी मागवलेली आहे. जेवण सगळं मस्त होतं, जरासा मसाला वगैरे जास्त होता आणि एवढं जरासं आवडलं नाही मला, बट ठीक आहे. आता आम्ही चाललो आहे कुठे, पॅलेसमध्ये किंवा झू मध्ये, तुम्हाला दाखवतो. मम्मी आता इकडे मार्केटमध्ये शॉपिंग करते. आम्ही महालाच्या आतमध्ये जायच्या अगोदर मम्मी शॉपिंग करायला आली आहे. चांगला आहे, चांगला आहे. फुल मार्केट मम्मी आता बघायला आली आहे. मस्त आहे, जरा फिरायला जरा मस्त वाटतंय. अजून काय बघते? काय घेतलं बोल? 2 ड्रेस घेतले. नाही. आम्ही आता इकडे पॅलेसच्या इथे आलो आणि इकडे भरपूर शॉपिंग वगैरे करायला आहे. आणि तिथे खात असताना माझ्या पॅन्टीवरती डाग पडला. आता ते मला कसं तरी होतंय मगापासून डोक्यामध्ये, पण जाऊ. आता जरा मम्मी शॉपिंग करते. मुलांसाठी काय नाही भेटणार. बघा पॅलेस किती मोठा आणि मस्त बनवलेला आहे, मस्त एकदम. खूप मोठा महल आहे, मस्त एकदम. मजा येते बघायला, मजा येते कारण की एवढा वेल मेंटेन्ड वाला जो आहे, मजा येते बघायला. इकडनं एंट्री आहे, फुल असं मस्त बांधलंय. आणि इथे आपला दरबार हॉल आहे. आपला नाही म्हणजे माझा नाही आहे, आपला दरबार हॉल आहे. आणि हे पण बघायचं काय सगळं करतो, एक एक्सप्लोर. हे जुन्या काळाचे मस्त आहे ना. हे सगळं आता यशने पेटवले, पहिले पेटवले नव्हते. हे बघा कसं वाटलं.
मस्त आहे. मस्त वा. शाहीचा साम्राज्य किती विस्तार आणि शूर असेल त्याचा बघितल्यावर आपला अंदाज येतो. अहिल्याबाई होलकर अहिल्याबाई होळकर महाराणी. पण इथले लोक सगळे ओळखतात ते मेन प्रत्येकाने मग इथे महाराष्ट्राचे राज्य होतं ना होलकरांचं. तिची केस बघा किती भारी दिसतात ना, किती भारी दिसतात केस. दीदीची केस बघ ना, किती मस्त मंदिर आहे. फक्त एक आहे की हे खंडित मंदिर आहे म्हणून इथे कोणी पूजा नाही करत. इथे सगळे असे फोटोजेनिक वगैरे किंवा असं बसायला टाइमपास करायला वगैरे येतात. खंडित मंदिरात पूजा नाही होता या ठिकाणी, बट मंदिर मस्त आहे. या सगळं मार्केट खूप मोठा मार्केट होता, त्याचं नाव वीर सावरकर मार्केट. आणि इथे सगळे मंदिरं होते छोटी छोटी. आता आम्ही चालू करत गाडीचे इथे. हे बघा इंदोर झूला आम्ही फायनली पोहोचलेलो आहे. इंदोर प्राणी संग्रहालय. आम्ही जेव्हा लास्ट टाइम सकाळी लवकर आलेलो तेव्हा आम्ही पहिले होतो. काय बोलतोय? गेलोय इथे. हा गेलाय तू गेलाय? गेलोय. आम्ही ह्यानी सायकल तोडली घेतलेली, आम्ही डबल डेकर सायकल घेतलेली, ह्यानी Oh, तोडून yes, पण टाकली. इथे मग प्राणी आहेत. अरे मग लायन टायगर काय काय बोलते? काय होता. बघूया बघूया आता मजा येईल. मजा तर तो राष्ट्रीय पक्षी आहे व्हाईट तिथे टायगर वरती. पण आहे. विसरलो कसं माझ्या वाईट बाग. किती मस्त पैकी बसलाय हा हाकुना बटाटावाला. तेव्हा हा तसेच हाकुना बटाटा इथे आहे ना, मस्त चिल मारतोय इथे आहे ना. इग्वानाच आहे. आहे. काय डेंजर दिसतोय ना. तू एकदम मस्तपैकी मेंटेन ठेवले. इथे आता पक्षी संग्रहालय, तिकीट्स आहेत त्याचे. ठीक आहे, पहिले तिकडे जाऊन मग इकडे. पहिला मोर. अरे मोराने उडी मारली बघ. मस्त मोर मस्त उडी मारतोय. हा मी फर्स्ट टाइम बघितलं, फर्स्ट टाइम. खूप भारी दिसतोय. हे बघा हे छोटेवाले लहानवाले आहेत. मस्त एकदम मजा करतात दोघं. मम्मी बोलते याच्याने दीदी. स्क्विरल मंकी बोलतो त्याला, स्क्विरल मंकी. ऑस्ट्रिच एवढा जाऊन बघितला ना, हा तेच ना. मस्त आहे पिंजरा ना. पण ना पिंजरा एवढा आहे तो. किती मोठा आहे बघा. कारण मी कधी बघितलं याला माहितीये का, मूवी मध्ये तो नाही का पद्मावत मध्ये घेऊन येतो. काय बोलतो? हा पकडून आणतो तो याला. हो खतरो के खिलाडी मध्ये ह्याला पकडायचा टास्क होता. पिसारा नाही बोलताय त्याचा. भारी आहे एकदम. हातात घेऊ शकतो. तू घेणार साप. इकडे तिकीट काढले आता इकडे आतमध्ये की खरेखरचे साप बघायचे. हे इन्फॉर्मेशन वगैरे सगळं बघायचंय म्हणून. ते काचेत असणार. हा, मग त्याच्यासाठीच बोलतात ना. पण मला वाटलं इकडे पण ठेवले. काय पण भारी वाटतात ना. सगळे झोपलेत. घडियाल भारी दिसतात बघ, एकदम खुंकार. ह्यांचे तोंड बघा ना, हे वेगळे आहेत तोंड, ते वाले वेगळे. काय सफेद मोर, लांडोर सगळे मिक्स आहेत. हे बघा सफेद वाले. डुक्कर नाही आहे तो, हिप्पोपॉटमस आहे. मग हिप्पोपॉटमसला डुक्कर बोलते. किती भारी, किती भारी दिसते. कोण लोक खालून खातायत आणि तो बघ ना, तो ट्रे मध्ये बसून खातोय. तो बोलतो की मेरे जैसा बनव. स्मार्ट आहे तो. एकटाच बसलाय ट्रेन मध्ये, पण तो खात नाहीये, तो सगळ्यांना बघतोय. लीडर आहे. भारी आहे. नाक ओला असणार पण क्यूट दिसतं जाम. पेक्षा मोठं आहे. ऑब्विसली राणीच्या बागेमध्ये काय नाही. वेलकम टू बिग कॅट फॅमिली. जरा लेट झाला इथे यायला, पण इथे मस्त. हो दीदी बोलते रखवर. तिकडे दाखवलं ते कोल्हे होते, सगळे मस्तपैकी खेळत होते, अशी उडी मारत होते. हिप्पोपॉटमस पहिल्यांदा बघितलं. झोपलाय तो, आराम करतोय. एक डोळा उघडला, एक डोळा दुसरा पण उघडलेला, बंद केला. कान हलवला ना त्यांनी. झालं सगळं आमचं झू बघून. आता एक्झिट मारतो आणि आम्ही जातो 56ला. इंदोरमध्ये 56 नावाचं ते गल्ली, मे बी माहिती नाही काय 56 बोलतात, फेमस आहे तिकडे. सगळं खायला खाऊ गल्ली टाईप आहे. तर बघू. आम्ही पोचलेलो आहे 56ला. आता 56 याला काय बोलतात माहिती नाही मला, कारण की 56 फूड स्टॉल्स असतील मे बी, दॅट इज वाय. जवळून गेलं भाई एकदम खतरनाक. हा ते सोडा, भरपूर काय काय आहे. बघू एक एक सगळं काय काय खाऊन. 56ला डायरेक्ट 56 दुकानावरती आलो. 56 मम्मीचं लगेच स्कॅन चालू झालं. मला वाटलेलं 56 मध्ये फक्त खायचं दुकान असेल, बट कपड्यांचं पण आहे. हे नाही पाहिजे ते. कसं आहे? असाव्या दुकानावरती आपण कोकोनट क्रश प्यालो. हिची रेकमेंडेशन. हे लोक आलेले. अच्छा तुझी रेकमेंडेशन आहे. ओके बोलली पण नाही. भाऊ आहे तो.
बोलली पण नाही. हो बोलली हो बोलून मोकळी झाली. बोल कसं लागतंय कोकोनट मस्त क्रश? एकदम मी पहिल्यांदाच. आम्ही इंदोर मध्ये आलो 56 बॉब मध्ये त्यामुळे कोकण स्ट्रीट स्ट्रीट बॉब मध्ये आलो. पण 56 भोग बरोबर बोलले. बरोबर 56 आहे. भोग. आणि 56 भोग आहेत ना वेगवेगळे आणि आहे ते सिंगापूर डिश वाटते. नारियल मलाई आणि पाणी नाईस. चांगलं आहे ना बट इन शॉर्ट. सर्वात टेस्टी फूड. हा नाईस. कुठे टाकायचं? रिफ्रेशमेंट. भरपूर काय काय खायला आहे. सगळं आम्ही कन्फ्यूज झालो. जास्त काय एवढं आम्ही खाऊ नाही शकत बट सगळं मस्त मस्त वाटतंय. सगळ्याचे वास वगैरे भारी येतात. गराडू म्हणजे काय बोल? काय मोमोज सुरण. काय? सुरण. पुरण? सुरण. इकडे हे बघा. म्हणजे सुरण सारखं असतं, सुरण नाही. हा सुरण सारखं बट सुरण नाहीये. मग चांगली करतोय पैशांसोबत. ही नोट ओढत अशी नोट उडून दुसरीकडे गेलेली. ते गराडू जॉनी हॉटडॉग खाल्ला. हे गराडो चांगलं आहे. खूप टँगी बनवलं त्याने. गराडू खूप टँगी वाटतंय. त्यांचा जिरा मसाला असतो ते टाकतात. दॅट इज वाय. पण मस्त आहे. मऊ मऊ आहे. नाही, पण त्याची ओरिजिनल दाखव ना पुढे जाऊन हे बघा. तिकडे ठेवलंय बघ. आता बायका दिसतात. जाऊ ना. हे बघा ते ना ओरिजिनली हे ते गराडू जे बोलत होतो ना दॅट इज गराडू. आम्ही खोबरा पॅटीस मागवला. ती लोक बोलले त्या बाईला विचारलं की इकडचं काय फेमस आहे. मग ती बोलली की खोबरा पॅटीस म्हणून आम्ही मागवून बघितलं. गरम आहे. गुलाबजाम. गुलाबजाम मसाला टाकलेला. गुलाबजाम आहे. अरे ते अरे ती बाई बोलली की इकडचं हे फेमस आहे. ते खोबरा पॅटीस आहे. नाही पण ते बोलले गुलाबजाम आहे. अभी कोबरा पॅटीस खतम हो गया. बघ खाऊन टेस्ट. काय झालं? मजा जोक्स जोक्स. गरम आहे भरपूर. मग तू हे का दगड. खाली गरम लागेल हा. नाही आम्ही तिथे चटका चटका घेऊन झालो. हा डायरेक्ट त्याने दोन्ही हात डायरेक्ट आमच्या. खोबरा पॅटीस खाऊन झालं. मग आता आम्ही कुल्फी घेतो. परत कालची नेमा कुल्फी. मी आता पिस्ता घेतली आहे. मम्मी नाही खाते. आणि तीच घेतली आहे त्यांनी जामुनवाली. त्यांनी आज जामुनला मीठ लावलंय कारण आम्ही 56 लावलं. मीठ लावलं की मसाला लावला. मसाला मीठ. मला खूप दिवसापासून पिस्ता खायची होती. पण ही मला आज ही आवडली. सीताफळ. सीताफळ कुल्फी, सीताफळ आणि मलाई. ही बेटर असणार. खाऊन बघ. खाऊन बघ. भाई लोक भाई इंदोरमध्ये कुल्फी काय कुठून शिकलेत बनवायला यार. एवढी अमेझिंग कुल्फी बनवतात. पिस्ता खाऊन बघ. मम्मीला बोलताच येत नाही. एवढी थंडी वाजते. आई बोलते मला थंडी नाही वाजत. मला थंडी पण नाही मला वाजत." थंडी नाहीच वाजायची. हे बघ, हे बघ. खूप जास्त थंडी. मम्मीला आता थोड्या वेळाने बघ. मम्मी लोक कधी नाही एक्सेप्ट करत. अरे पण थोड्या वेळाने बघ. आता तोंड धुवून आल्यामुळे अजून बोलता येत नाही मम्मीला तरी मस्ती. मी ते एवढा गरम गरम वॉर्मर आणलंय मम्मीसाठी तरी वापरायला तयार नाही. ते आता काय बोचायला झोपायची तर आहे. ते हातात पकडून ठेव. नाही तर काय. मी मम्मीला बोललो की इथे झोपले तर इकडे घे बाजूला अरे मी की आता मध्ये मध्ये सगळं हात लावायला. अंगावर झोपते. माझं झालंय. मग ते बोलताच येत नाही तरी बोलायचंय. फक्त हे पप्पांना लागलं. ठीक आहे चलो नंतर ब्लॉग एंड करतो. मम्मी अजून थरथरते. तर आता मी एक खोललंय. मम्मीला जबरदस्ती वापरायला सांगतोय की वॉर्मर हे वापर. हे बॉडीच आहे. हे खिशातलं नाहीये. असंच पकड. असंच पकड ब्लॉग साठी. हे बघा हे असं फोडायचं फक्त. आणि हे असं आहे ठीक आहे. आणि त्यांनी लिहिलंय की ह्याला शेक करायचंय. जो असा अर्धच दिसतोय. ह्याला शेक करायचं असं ती लोकांनी सांगितलंय. मम्मी तर ते हे असं हीट बाय इट सेल्फ. बस 7, 8, 9 आणि 10. घे ना मला पटकन अंगावर घेऊ दे ना. हा घे अंगावर घे. मी हे अजून शेक करतोय. केलं बट ना कसं होतंय माहितीये का. एवढं गरम नाही झालंय मी जेवढं एक्सपेक्ट केलेलं बट गरम झालंय. हा व्हिडिओ मी एंड करायला विसरलेलोच म्हणून सॉरी. सो हँग झालो मी. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अजून 2 ब्लॉग्स येणार आहेत उज्जैनचे. आणि मग आपण आपले नॉर्मल ब्लॉग चालू करू. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया परत. ओके.